आता पहा आपला कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर सुरू आहे. कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट एक्सरसाइज चालू केलेली आहे. ओके, फर्स्ट एक्सरसाइज मधला आपला क्वेश्चन नंबर 4 चालू आहे. क्वेश्चन नंबर 4 आपला सुरू आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 मध्ये लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपले सम चालू आहे. आपलं काय आहे क्वेश्चन नंबर 4 काय होता पहिला समजून घ्या. क्वेश्चन नंबर 4 सो कंटिन्यू करतो आपण. क्वेश्चन नंबर 4 काय होता, एक्सप्रेस द फॉलोइंग. Express the following in the form of a plus bi, in the form of a plus bi. ओके, जनरली आणि a b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या. a आणि b च्या व्हॅल्यू काय करायच्या होत्या, फाइंड आउट करायच्या होत्या. त्याच्यामधला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे पहा, that is question number 5 that is 1 plus I bracket square 1 plus I divided by 1 minus I bracket चा काय स्क्वेअर, ब्रॅकेट चा काय स्क्वेअर आहे. आता लक्ष द्या, ते सोपं आहे. याच्यामध्ये पहा सिंपल विषय पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर, ब्रॅकेटचा स्क्वेअर याचा अर्थ आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये दोन एक न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरचे डिव्हिजन आहे. मग एक काम करतो मी, जर दोन कॉम्प्लेक्स नंबरचे डिव्हिजन असेल, दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन असेल, तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचे डिव्हिजन असल्यानंतर जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या कॉन्जुगेटने काय करतो आपण, मल्टिप्लाइड अँड डिवाइड. त्या सगळ्या प्रोसेस आपण त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये पण करू शकतो ना. ब्रॅकेटच्या आतमध्ये दोन कॉम्प्लेक्स नंबरची काय डिव्हिजन आहे. बरोबर, मग आता लक्ष द्या. आता मी काय करतो, हा ब्रॅकेट स्क्वेअर इथं होतो, इथं 1 plus I divided by 1 minus I into डिनॉमिनेटरचं कॉन्जुगेट काय असतं, 1 plus I divided by 1 plus I आणि ब्रॅकेटचं काय स्क्वेअर. आता 1 plus I into 1 plus I काय होणार मला, 1 plus I into 1 plus I divided by 1 minus I into 1 plus I ब्रॅकेटचं काय बनवणार स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर कंटिन्यूस तो ठेवायचा. बरोबर, आता 1 plus I into 1 plus I मी ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो. 1 into 1 1 into I into 1 I into I square आणि इथं a minus b into a plus b. आता a minus b into a minus b into a plus b असं होतं, a square minus b square. 1 चा स्क्वेअर काय होणार आहे, 1 चा स्क्वेअर 1 येणार आहे, मध्ये साइन येणार आहे मायनस, आणि i चा स्क्वेअर काय येणार आहे, i स्क्वेअर, आणि ब्रॅकेटचं काय बनवणार स्क्वेअर. या ब्रॅकेटचं काय स्क्वेअर. आता पुढे जाऊन सॉल्व करायचं झालं, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर, सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर, -1. i स्क्वेअरची व्हॅल्यू काय बनवणार, -1 व्हॅल्यू काय म्हणून सांगा, 1 plus I plus I सांगा किती होणार आहे, सांगा मला लगेच. दिस I plus I किती होणार आहे, 2 किती होणार आहे 2 आणि i स्क्वेअरची व्हॅल्यू किती बनवणार, i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 किती आहे -1. खाली व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर, -1. व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर किती आहे -1, म्हणजे 1 मायनस ऑफ -1 आणि ब्रॅकेटचा काय झालं बनवलं स्क्वेअर. आणि दिस +1 -1 गेट कॅन्सल. वरती काय येणार आहे 2i, वरती काय येणार आहे 2i. 1 मायनस ऑफ -1 काय होणार आहे 1 + 1. ब्रॅकेटचं काय होणार स्क्वेअर, नंतर 2i डिवाइड बाय काय होणार आहे 2. ब्रॅकेटचं काय होणार आहे स्क्वेअर. दिस 2 आणि दिस 2 गेट कॅन्सल. मग i चा काय झाला, i चा स्क्वेअर म्हणजे काय झालं i स्क्वेअर. काय आलं i स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर, -1. किती आहे -1. -1 हा a plus bi फॉर्मॅट आहे का सांगा मला. -1 हा a plus bi चा फॉर्मॅट आहे का, नाही. -1 हा a plus bi चा फॉर्मॅट नाही. बरोबर, व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ a plus bi. याच्यात i ची टर्म नाही ना, इमॅजिनरी पार्ट नाही आहे ना, राईट ना. मग a plus bi चा फॉर्मॅट, a plus bi चा फॉर्मॅट -1 चा कसं लिहायचा, a plus bi is equal to -1 plus 0, -1 plus 0. By comparison or by equalizing the complex number, a is equal to किती येणार आहे -1 and b is equal to काय येणार आहे 0. These are the values of a and b. सायन्स लक्ष दे, अतिशय सोपं आहे, बस बघून घ्या एकदा. ओके.
मी सॉल्व करतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय आहे 1 प्लस i रेस्ट टू द पॉवर काय मायनस 1 प्लस i रेस्ट टू द पॉवर काय मायनस 3. आता मी तुम्हाला शिकवले, समजा a रेस्ट टू n a रेस्ट टू काय n, याचं मीनिंग असं होतं ना 1 अपॉन a रेस्ट टू मायनस n, 1 अपॉन a रेस्ट टू मायनस n. जर मायनस इंडेक्सचा वरती गेला का होतो प्लस, तसा a रेस्ट टू मायनस n असेल, a रेस्ट टू काय असेल मायनस n, तो काय होणार 1 अपॉन a रेस्ट टू n. यस ऑर नो. याच्यानुसार ह्या गोष्टीनुसार इथे काय होणार सांगा, इथे काय होणार सांगा 1 अपॉन 1 प्लस i ब्रॅकेटचं काय होणार आहे क्यूब, 1 अपॉन 1 प्लस i ब्रॅकेटचं काय होणार आहे क्यूब होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10th ला तुम्ही a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला शिकलाय ना. यस ऑर नो. व्हॉट इज द फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ a प्लस b ब्रॅकेट क्यूब, सांगा मला तुम्ही. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ a प्लस b ब्रॅकेट क्यूब, a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय सांगा, मी सांगतो पहा a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस काय झाले b क्यूब. दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द फॉर्म्युला. तो आपल्याला इथे यूज करायचा आहे, तो आपल्याला इथे काय करायचं आहे यूज करायचं आहे. त्या फॉर्म्युलानुसार 1 अपॉन a चा क्यूब म्हणजे 1 चा काय होणार आहे क्यूब प्लस 3 टाइम्स ओके, प्लस 3 टाइम्स काय होणार सांगा बघा. 3 टाइम्स ना a स्क्वेअर b म्हणजे 1 चा काय होणार आहे स्क्वेअर आणि b काय बघा i प्लस 3 a कोण आहे 1 b चा काय होणार स्क्वेअर म्हणजे i चा काय होणार आहे स्क्वेअर प्लस i चा काय होणार क्यूब, i काय होणार आहे क्यूब. ओके, दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द फॉर्म्युला. म्हणजे 1 अपॉन 1 चा क्यूब केला आहे 1, 1 चा स्क्वेअर काय आहे 1 म्हणजे 3i आहे प्लस 3 into 1 काय आहे 3. i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 किती आहे -1. i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय -1, i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 म्हणजे ते काय होणार -3. आणि i क्यूब ची व्हॅल्यू मी शिकवली तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये पहा. i क्यूब ची व्हॅल्यू काय सांगा, i क्यूब ची व्हॅल्यू काय सांगा -i, i क्यूब ची व्हॅल्यू काय -i, इथे काय होणार -i, किती होणार आहे -i. म्हणजे 1 अपॉन इथं 1 -3 किती येणार आहे -2, 1 - 3 then -2 आणि 3i - i काय ना +2i, किती येणार आहे +2i. दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर. अजून सिम्प्लिफाय झालंय का हे नाही, इथपर्यंत आलेलं आहे आपण पहा. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला पुढे पण सॉल्व करायचं आहे. लक्ष द्या, अतिशय सोपं आहे. आता पहा त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला झाल्यानंतर आता पहा 1 अपॉन इथे काय म्हणतो -2 + 2i. आता ऍक्च्युली डिव्हिजन मध्ये आपण काय करतो, दोन कॉम्प्लेक्स नंबरचे डिव्हिजन असलं काय करतो आपण डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने काय करतो मल्टिप्लाइड अँड डिवाइड. इथं सुद्धा डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने काय करायचं मल्टिप्लाइड अँड डिवाइड. कॉन्जुगेट म्हणजे काय करायचं म्हणून इमॅजिनरी पार्टचं साइन बदलायचं फक्त. यस ऑर नो. ओके, आता इथं सुद्धा कॉन्जुगेटने मल्टिप्लाइड डिवाइड केलं 1 अपॉन -2 + 2i into -2 - 2i and -2 - 2i मल्टिप्लाइड ॲज वेल ॲज डिवाइड केलं मी. आता पुढे सिम्प्लिफाय करतो पहा. कोणत्याही टर्म मध्ये गुणा काय फरक नाही पडत, 30 टर्म असेल तर म्हणजे -2 - 2i वर ते नाही डिवाइड बाय इथे काय होणार पहा -2 + 2i and -2 - 2i म्हणजे a + b into a - 2. व्हॉट इज द फॉर्म्युला a² - b² म्हणजे -2 - 2i. तसंच इथं -2 चा काय होणार स्क्वेअर a - 2 ना -2 चा स्क्वेअर मध्ये मायनस साइन आणि 2i ब्रॅकेटचं काय होणार आहे स्क्वेअर फॉर्म्युलानुसार. -2 - 2i डिवाइड बाय -2 चा स्क्वेअर काय होणार आहे 4 मध्ये मायनस साइन. तसंच 2 चा स्क्वेअर काय होणार 4 आणि i चा स्क्वेअर काय होणार आहे i चा स्क्वेअर काय होणार आहे i². मग असं आल्यानंतर i² ची व्हॅल्यू काय सांगा, i² ची व्हॅल्यू -1, i² ची व्हॅल्यू काय -1. मग i² ची व्हॅल्यू जर पुट केली -1 तर इथे काय ना सांगा, इथे काय ना सांगा -2 - 2i -2 - 2i इथे काय ना 4 + 4 काय होणार आहे 4 +
4. मग 4 प्लस 4 किती बनवतो 8. मग इथं पुढे सॉल्व करायचं म्हटलं तर -2 डिवाइड बाय 4 प्लस 4 किती येतं ते 8. किती येतं ते 8. आता 8 ने दोघांना डिवाइड केलं. 8 ने दोघांना डिवाइड केलं काय -2/8 आणि -2/8 into I. अब ये जो बाय -1/4 -1/4 into I. हा आला आपला कॉम्प्लेक्स नंबर. हा काय झाला आपला कॉम्प्लेक्स नंबर. तर त्याला a प्लस bi च्या फॉर्मॅट मध्ये घेतलं, इक्वेट केलं. a प्लस bi इज इक्वल टू -1/4 into I. मग a ची व्हॅल्यू किती आहे ना -1/4 आणि b ची व्हॅल्यू किती आहे ना -1/4. दिस इज द आन्सर, दैट इज -1/4 and b is -1/4. दिस इज द एक्झाम. लक्ष द्या सगळ्यांच्या, अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. आपण समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, लक्ष देऊन बघा. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ पहा आपण आता. लक्ष द्या, अतिशय सोपं आहे. Next part next is what? That is 2 plus root 3. That is 2 plus under root of -3 and 4 plus under root of -3. The 2 plus under root of -3 and 4 plus under root of -3. आता under root of -3 जरा व्यवस्थित करून घेतो म्हणजे 2 plus 3 into -1 जे आपण आधी करतो. 2 प्लस, बरोबर आहे ना, 2 प्लस 4 प्लस, येस, आणि 4 प्लस 3 into -1 म्हणजे 2 प्लस हे रूट 3 तसेच आणि अंडर रूट ऑफ -1 काय असतो I असतो आणि 4 प्लस हे रूट 3 तसेच आणि अंडर रूट ऑफ -1 काय असतो I. आता दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन आहे, दोन कॉम्प्लेक्स नंबरची काय डिव्हिजन. दोन कॉम्प्लेक्स नंबरचे डिव्हिजन असल्यानंतर काय करतो आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाइड अँड डिवाइड. कॉन्जुगेटने काय करतो मल्टिप्लाइड अँड डिवाइड. इथं 2 प्लस रूट 3i डिवाइड बाय 4 प्लस रूट 3i. इथं काय झालं 4 मायनस रूट 3i. इथं काय झालं 4 मायनस रूट 3i. 4 प्लस रूट 3i चं काय मायनस रूट 3i. कॉन्जुगेटने मल्टिप्लाइड अँड डिवाइड. आता वरचं मल्टिप्लिकेशन वरती करायचं, खालचं मल्टिप्लिकेशन खाली करायचं. म्हणजे काय ना सांगा 2 प्लस रूट 3i इथे काय झालं 4 मायनस रूट 3i आणि खाली काय झालं 4 प्लस रूट 3i इथे काय झालं 4 मायनस रूट 3i. आता वरचं मल्टिप्लिकेशन मी करून घेतो, ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन वेचो 8 मायनस 2 into रूट 3 काय झालं 2 रूट 3i प्लस रूट 3 into 4 काय झालं 4 रूट 3 into i. आणि तर रूट 3 into रूट 3 चा गुणाकार किती सांगा 3 गुणिले 3 किती येतं 9. 3 into 3 किती 9. पण रूट 3 into रूट 3 चा आन्सर काय येतं 3 येतं म्हणून. किती येतं 3. मग रूट 3 into रूट 3 काय येतं 3 आणि i चा काय झालं स्क्वेअर. आणि खाली व्यवस्थित लक्ष द्या, दिस इज अ पार्ट ऑफ कॅल्क्युलेशन. बरं का, कॅल्क्युलेशन पहा, शिक्षक तुम्हाला कॅल्क्युलेशन नाही शिकू शकत. ते तुम्ही 9वी 5th 6th 7th 8th 9th 10th स्टँडर्ड सगळं पाहिलेलं आहे कॅल्क्युलेशन. पण तुम्हाला आलं पाहिजे. जरी काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही सांगू शकतो एक्स्ट्रा, पण बेसिक तर तुम्हाला आलं पाहिजे. लक्ष दे. मग आता पहा म्हणजे 4 प्लस रूट 3 आहे आणि 4 मायनस रूट 3 आहे म्हणजे a प्लस b into a मायनस प्रत्येक ठिकाणी हाच फॉर्म्युला आपला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 4 चा काय होणार आहे स्क्वेअर मायनस रूट 3 चा काय होणार स्क्वेअर. बरोबर. आता पहा इथे आहे 8. आता 4 रूट 3 मायनस 2 रूट 3 याचं सूत्र किती येतं प्लस 2 रूट 3 into i. आणि i स्क्वेअरची व्हॅल्यू काय मायनस 1 म्हणजे काय झालं प्लस 3. किती येणार आहे प्लस 3. 4 चा स्क्वेअर किती येतो 16 मायनस रूट 3 चा स्क्वेअर किती येतो 3 आणि i चा स्क्वेअर काय येतो i स्क्वेअर. बरोबर. 8 आणि 3 किती बनवतो 11 प्लस 2 रूट 3 into i. आणि इथं i स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 म्हणजे 16 प्लस काय झाले 3 म्हणजे काय झालं 11 प्लस 2 रूट 3 into i. आणि 16 आणि 3 किती
90 that is 19 19 ने दोघांना जर डिवाइड केलं तर a प्लस बी आय चा फॉर्मॅट काय होतो a प्लस बी आय चा फॉर्मॅट आपल्याला समजा 19 ने डिवाइड केलं मग काय 11 अपॉन 90 प्लस 19 ने डिवाइड केलं 2 रूट 3 अपॉन 19 into r a ची व्हॅल्यू किती येणार 11 अपॉन 90 and b ची व्हॅल्यू काय येणार 2 रूट 3 अपॉन 19 this is the value and this is the a plus b i form लक्षात येतं तुमच्या लक्षात येते का अतिशय सोपं आहे पहा काहीच अवघड नाही आपण a plus b i च्या फॉर्मॅट मध्ये आणत आहोत सगळं ओके आपला फोर्थ क्वेश्चन चालू आहे आपण सगळे सम सॉल्व्ह करतोय कारण की तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी तुम्हाला समजावं प्रत्येक गोष्टी ओके यासाठी आपण प्रत्येक सम काय करतोय सॉल्व्ह करतोय कॉम्प्लेक्स नंबर्स येते लक्षात ओके प्रत्येक सम जरा वेगवेगळे त्याच्यामध्ये काय म्हणून मी प्रत्येक सम घेतो तुम्हाला जास्त होमवर्क पण देत नाही ओके मग आता पहा हे गणित चालू तर आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा लक्षात सगळ्यांनी दॅट इज आता my next step that is minus root 5 plus 2 root of minus 4 plus 1 minus under root of minus 9 plus 2 plus 3r 2 minus 3r हे नेक्स्ट सम आहे आपल्याला a plus b चा फॉर्म्युला बनायचा फॉर्म्युला आन्सर a plus b आता सॉल्व करू पहा आता माइनस रूट 5 तसेच प्लस 2 इंटू आता अंडर रूट ऑफ 4 मी कसं लिहू शकतो 4 इंटू माइनस 1 लिहू शकतो राईट ना प्लस 1 माइनस रूट 9 माइनस 9 कसं होतं 9 इंटू माइनस 1 लिहू शकतो ज्या आपण पहिलं घेतो बघा प्लस इथं आता 2 माइनस रूट 3 आहे 2 प्लस रूट 3 आहे आता हे प्लस आणि दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे ना कसं आहे a प्लस b इंटू a माइनस b म्हणजे काय ना a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर मग 2 चा स्क्वेअर काय येणार बाळांनो 2 चा स्क्वेअर येणार 4 आणि मायनस 3i चा सुद्धा काय येणार स्क्वेअर 3i चा सुद्धा काय येणार स्क्वेअर नंतर मायनस रूट 5 प्लस 2 अंडर रूट ऑफ 4 किती बाळांनो 2 अंडर रूट ऑफ 4 किती 2 आणि अंडर रूट ऑफ मायनस 1 निघत नाही पण त्याला काय असतो आपण i काय असतो i प्लस 1 मायनस रूट 9 किती येतो रूट 9 3 पण अंडर रूट ऑफ मायनस 1 किती येतो i तुम्हाला सगळं माहिती आहे बेसिक मध्ये मी शिकवलं आहे कशाला काय आहे ओके प्लस 2 चा स्क्वेअर किती येतो 4 3 चा स्क्वेअर किती येतो 9 i चा स्क्वेअर येतो i स्क्वेअर मी ते मायनस रूट 5 तसेच बेदुणे किती 4 हे जाणार 4 आहे प्लस 1 मायनस 3 आहे प्लस 4 i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय सांगा i स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1 म्हणजे काय ना प्लस 9 9 च्या किती 13 13 ने किती 14 किती आहे ना 14 40 हे मायनस रूट 5 तसेच त्याला ब्रॅकेट टाकला कारण यांची वजाबाकी बेरीज होत नाही 4 आहे मायनस 3 आहे याचा आन्सर काय तर आहे इथे तर अशा पद्धतीने डायरेक्ट a प्लस b च्या फॉर्मॅट मध्ये हे सिम्प्लिफाय करायचं हे डायरेक्ट मी जर a प्लस b शी कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू किती ना सांगा a ची व्हॅल्यू 14 मायनस रूट 5 a ची व्हॅल्यू आहे b ची व्हॅल्यू काय ना सांगा b ची व्हॅल्यू b आहे इथे 1 आहे ना that is 1 this is the value a and b this is the value of a this is the value of b and this is the simplification लक्षात आहे सगळ्यांना समजलं अतिशय सोपं आहे काही अवघड नाही बाळांनो अतिशय सोपा पार्ट आहे a प्लस फक्त तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर सिम्प्लिफाय कसे करायचे हे समजलं पाहिजे कॉम्प्लेक्स नंबर सिम्प्लिफाय कसे करायचे हे तुम्हाला एकदा कळलं तर तुम्हाला सगळे येऊन जाईल समजतंय का मी काम ओके नेक्स्ट आहे नेक्स्ट एग्जांपल आहे पालक शास्त्राचे बाहेर रफ करतो मी नेक्स्ट एग्जांपल के लिए सिलेक्ट करो नेक्स्ट मतलब इज 4 i raised to the power 8 that is 4 i raised to the power 8 minus 3 i raised to the power 9 plus 3 upon
3 I raised to the power 11 minus 4 I raised to the power 10 minus 2. आता लक्ष द्या बघा, मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. जर I चा पॉवर I स्क्वेअरची व्हॅल्यू किती, I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 एवढं माहीत पाहिजे. I क्यूबची व्हॅल्यू काय, I क्यूबची व्हॅल्यू मायनस आहे, एवढं दोनच गोष्टी माहीत पाहिजे. आता त्याच्यापेक्षा जास्त पॉवर आला तर कसं सोडवायचं. समजा I raised to 10 आला, I raised to 10 आला, कसं सोडवायचा. 10 म्हणजे 2च्या पटीत आहे बघायचं. 5 दुने किती, 5 दुने 10, म्हणजे याचा अर्थ I raised to 5 I स्क्वेअर त्याचा पॉवर किती आहे 5. इंडेक्सचा मला सांगा, इंडेक्स असेल, तुम्ही शिकले जातो इंडेक्सचा इंडेक्स असेल तर त्या दोघांचं काय होतं मल्टिप्लिकेशन. 5 दुने 10 हलं, म्हणजे दिस इज नथिंग बट दिस I स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 चा पॉवर 5. मग -1 चा ऑड पॉवर आहे का इव्हन पॉवर आहे, ऑड आहे, ऑडचं उत्तर काय येतं -1. हे झालं म्हणजे जर इव्हन सारखे असेल I raised to 10, ऑड असेल तर काय करायचं, ऑड असेल तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. समजा I raised to 11 I raised to काय 11 I raised to 11 असेल तर काय करायचं माहिती का, त्याच्यापेक्षा एक कमी इव्हन व्हॅल्यू काय 10. म्हणजे याचा मिनिंग असं पण होतं I raised to 10 into I raised to 10 into I. कारण सांगू मला, एक तुम्ही रूल पाहिला, बेस सेम असेल तर इंडेक्सची काय होते ऍडिशन. याचा इंडेक्स काय 1 आहे, मग 10 + 1 किती झाले 11. म्हणजे बेस सेम असेल इंडेक्सची काय होते ऍडिशन. बेस सेम असेल इंडेक्सची काय होते ऍडिशन. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो पहा, तुम्हाला मी एक्झाम्पल देतो डायरेक्ट, लक्षात ठेवा. आता मला व्हॅल्यू शोधायची I raised to 33 ची. I raised to 33 ची मला काय शोधायची व्हॅल्यू. ऑड आहे इव्हन आहे, ऑड आहे, याच्या शेजारचा छोटा इव्हन काय 32, म्हणजे I raised to 32 into I. हे लिहू शकतो ना मी, कारण की बेस सेम असेल इंडेक्सची काय होणार ऍडिशन. 32 + 1 किती होणार 33. आता हे तसंच होतं, नंतर I raised to 32 आहे ना, हे दोन 16 दोन्ही किती, 16 दोन्ही 32, म्हणजे I raised to 2 into 60 म्हणजे 32 ना, आणि into I तसेच. मग I स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1, म्हणजे -1 चा पॉवर किती झाला 16 into काय आलं I. आणि -1 चा 16 पॉवर म्हणजे ऑड आहे का इव्हन पॉवर आहे, इव्हन पॉवरचं उत्तर आहे b+1 म्हणजे 1 into I. याचं उत्तर काय आलं I. म्हणजे I raised to 33 चा आन्सर काय आलं I. लक्षात येतं तुमच्या नक्की. ओके, आम्हाला शोधायचं आहे I raised to the power 88. आता 88 इव्हन असलं काही टेन्शन नाही घ्यायचं. I स्क्वेअरची व्हॅल्यू डायरेक्ट I स्क्वेअर आणि त्याचा पॉवर काय घ्यायचा 44. चव्वेचाळीस काय टेन्शन कळतंय का मला काय म्हणायचं. मग -1 चा काय पॉवर आहे 44. आता 44 पॉवर याचा अर्थ काय, 44 पॉवर याचा अर्थ काय आला सांगा तुम्हीच. 44 पॉवर ऑड का इव्हन पॉवर, उत्तर काय आलं प्लस. इतकं सोपं. तुम्ही आयचा कोणता पण पॉवर काढू शकता, एनीवन. ओके, मग त्या फॉर्मॅटनुसार इथं काय होणार सांगा 4 into I raised to 80 म्हणजे I स्क्वेअरचा पॉवर किती येणार 4. 9 असेल तर तुम्हाला माहिती आहे, ऑड असेल तर एक I बाहेर काढायचा म्हणजे 3 I raised to the power 8 into I प्लस डिवाइड बाय I raised to 11 असेल तर काय करायचं 3 I raised to the power 10 आणि into एक I बाहेर काढायचा -4. हे I raised to 10 आहे, याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. I स्क्वेअरचा काय करायचं डायरेक्ट 5 करायचं -2 म्हणजे 4 into I स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1 चा पॉवर काय 4 -3 I raised to 8 कसं लिहिलं I स्क्वेअरचा पॉवर काय करणार मी 4 करणार. I स्क्वेअरचा पॉवर काय करणार 4 करणार into I करा +3 डिवाइड बाय I raised to 10 काय करणार मी I स्क्वेअरचा पॉवर काय करणार 5 करणार into I -4 I स्क्वेअरची व्हॅल्यू काय सांगितलं -1 त्याचा पॉवर काय 3 -1. ओके, नंतर आता -1 चा पॉवर काय 4 इव्हन पॉवर आहे, म्हणजे -1 चा 4 काय +1 याचं उत्तर येतं 4. नंतर -3 I स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1 त्याचा पॉवर काय 4 इंटू काय बनवणार I प्लस काय 3 डिवाइड बाय I स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1 3 into -1 चा पॉवर काय येणार 5 इंटू काय बनवणार I -4 into I -1 चा पॉवर 5 आहे, ऑड पॉवर आहे, ऑड पॉवरचं उत्तर काय येतं -1 आणि इव्हन पॉवर असेल उत्तर काय येतं +1 म्हणजे काय येणार इथं -1 इथे काय येणार -1 इथे 4 5 6 7 7 -3
आय मायनस वनचा 4 म्हणजे इवन पॉवरचं उत्तर काय येतं प्लस 1 इंटू आय. म्हणजे इथं ऑड पॉवर आहे, इथं काय ऑड पॉवर म्हणजे उत्तर मायनस 3 म्हणजे मायनस 3 इंटू आय. उत्तर मायनस 3 4 1 4 प्लस 4 मायनस 2. इथे काय 7 मायनस 3 इंटू आय काय आहे 3 आय. नंतर 4 वजा 2 किती झाले 2 आणि मायनस 3 किती झाले मायनस 3 म्हणजे 7 मायनस 3 आहे 2 मायनस 3. आता दोन कॉम्प्लेक्स नंबरचे काय डिव्हिजन आणि दोन कॉम्प्लेक्स नंबरचे डिव्हिजन असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे. आपल्याला a प्लस b आयचं परफेक्ट आणायचं ना, कॉन्जुगेटने मल्टिप्लाइड अँड डिवाइड. कॉन्जुगेटने काय करायचं सांगा मल्टिप्लाइड अँड डिवाइड. आता लक्ष द्या, समजा कॉन्जुगेटने मी मल्टिप्लाइड अँड डिवाइड केलं तर इथं काय आपण 7 मायनस 3i इथं काय होईल 2 प्लस 3i. इथं काय 2 मायनस 3i इथं काय 2 प्लस 3i. मग 7 दुने 14 7 3 21 3 दुने 6 9i स्क्वेअर 3 3 9 i स्क्वेअर काय येणार आहे i स्क्वेअर i इंटू i स्क्वेअर. आता a मायनस b a प्लस b म्हणजे 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4 3 चा स्क्वेअर किती आहे 9 i चा स्क्वेअर काय येणार आहे i स्क्वेअर. लक्षात आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर मायनस 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 14. आता 21 म्हणून 6 गेले 20 म्हणून 6 गेले 14 15 प्लस काय येणार आहे 15 किती येणार 15 i स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1 म्हणजे प्लस 9 डिवाइड बाय 4 प्लस i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय i स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1 i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मायनस 1 म्हणजे प्लस 9. 14 10 किती 24 म्हणजे 23 प्लस 15 आहे 9 4 किती 13. 30 ने डिवाइड केले तर 23 अपॉन 30 and 15 upon 30 into r, and this is the formula that is a plus bi. What is the value of a? That is 23 upon 30. What is the value of b? 15 upon. This is the answer. अतिशय सोपं प्रॉब्लेम. याला काय असं दिसल्यावर घाबरायचं नाही कधी, त्याला सोल्युशन असतं. प्रत्येकाला सोल्युशन असतं, घाबरायचं नाही, इतकं सोपं असतं. अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 4 आहे का तो संपलेला आहे अतिशय. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू क्वेश्चन नंबर 5 काय करू स्टार्ट करू. हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल व्यवस्थित ठेवतो फायदा लक्ष द्या. आपलं हे लेक्चर नंबर 5 चालू आहे. कॉम्प्लेक्स नंबर मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा कॉम्प्लेक्स नंबर चालू आहे. त्याचा लेक्चर नंबर काय चालू आहे 5th चालू आहे. ओके.